आज नाश्ता तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला माहिती आहे मी नाश्ता म्हणजे नाचणीचे डोसेच आजकाल घालते, बाकी काही करत नाही। म्हणजे 4 चमचे नाचणीचं पीठ आणि 2 चमचे रवा, 1 चमचा 2 चमचे रवा, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, कांदा घातलेला आहे, ढबू मिरची चिरून घातलेली आहे, साधी हिरवी मिरची घातलेली आहे। तर अशा पद्धतीने हे मिक्स करून ठेवलेलं आहे अर्धा तासापूर्वी ताकाच्या पाण्यामध्ये, ताकात नाही ताकाच्या पाण्यात। आणि आज तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे, ते म्हणजे हा माझ्याकडे जुना निर्लेपचा तवा, नॉनस्टिक तवा। याच्यावर तर काय चकाचक कचाकच निघतात, तो काय प्रश्न नाही डोसे। आता आज ह्याचा माझा प्रयोग आहे, हा बिडाचा तवा आहे, तर ह्याच्यावर डोसे निघतात का बघूया। आता दोन्हीही तवे मस्त गरम झालेले आहेत, तर बघूया आता काय होतंय ते। आता बघूया आपण काय होतंय। हा प्रयोगच आहे खरं तर। कारण डोसे निघत नाहीत नवीन तव्यावरती। नवीन म्हणजे आता आज हा खूप वर्षांनी काढलाय ना मी। बघू आता काय होतंय। छोटासाच घालते डोसा, नाचणीचा डोसा। बघू आता काय होतंय ते। याच्यावरती आता झाकून ठेवते। याच्यावरतीही तेल घातलेलं आहे। हा नॉनस्टिक तवा, याच्यावर तर काय निघतातच, काय प्रश्न नाही, पण बघूया काय होतं। जिरं आणि मीठ सुद्धा ह्याला घातलेलं आहे। बघूया आता काय होतं एक 3-4 मिनिटांनंतर। दोनही डोसे आपण एकाच वेळेला ओपन केलेले आहेत। हा जरा निघायला त्रास व्हायला लागलेला आहे, हे बघा, पण हा सहजपणे निघेल। हा बघा, सो हे जरा गडबड केलेली आहे मी काढताना, अजूनही व्हायचा आहे हा डोसा ॲक्च्युली, नाही झाला। हा कुरकुरीत आणि मस्त। तर ह्याचं काय होतंय बघूया चला। निघाला तर निघाला, नाही निघाला तर नाही। त्रास तर व्हायलाच लागलाय काढताना, बघूया। हा इकडचा आता बंद करते। हा इकडचा जरासा कष्टाने निघालेला आहे, बघूया काय झालंय मागे। आता कष्टाने निघालेला आहे, सहज निघालेला नाही, बघूया। हा थोडासा जळकट झालेला आहे। माझ्या मते हा रोज वापरला तर कदाचित हाही चांगला होईल असं वाटते, पण हा मध्ये जास्त गरम होतोय त्यामुळे काळा पडलाय आणि साईडला हा व्यवस्थित गरम होत नाहीये, त्यामुळे साईडचा डोसा निघत नाही, मधला जळून निघतोय, असा हा प्रकार आहे। पण या डोस्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही। आता या तव्यावरती जरासं तेल घालून बघूया। मगाशी तेल घालून पुसून मग वरनं पाणी घालून असं काय काहीतरी केलं होतं, जसं हॉटेलमध्ये करतात तसं। बघूया आता याला तेल घालून बघूया, बघूया काय होतंय ते। हे आता स्वच्छ करून घेऊया, आता तेल टाकून बघूया। म्हणजे नॉनस्टिकवर करण्याच्या ऐवजी आपल्याला यावरती करता येतात का डोसे, हा मला प्रयोग करायचा आहे, बघूया। पण मध्ये हा जळतो एवढं तर 100%। आता तेल घातलेलं आहे मी व्यवस्थित। आता मी डोश्याचं पीठ घालते। तवा तर छान गरम झालेला आहे।
आज हे सर्व प्रयोगातून विज्ञान म्हणूनच करायचं आहे. हे बघा, याची कन्सिस्टन्सी ही अशी आहे. बघूया आता कसं होतं आहे. बारकाच घालते म्हणजे खराब नको व्हायला. जेवढा मध्ये आहे ना तेवढंच घालून बघते, छोटा घालून बघते म्हणजे निघतोय का बघूया. म्हणजे बिडाचा पण तवा झाला, जर का निघाला तर बघूया. आणि एकदा वापरून वापरून कदाचित होईल, पण आता ह्याच्यावरती झाकून ठेवायला पाहिजे आपल्याला. एक 2-3 मिनटं. 3 मिनटातच जरासा चुर्र आवाज आल्यावरती आपण हे झाकण काढलेलं आहे, वरचं ताट काढलेलं आहे. आता बघूया काय होतं आहे, निघतंय का. कारण आपण खाली तेल लावलं होतं, बहुतेक नाही. अजूनही हे व्हायचं आहे. नाही झालं, निघतंय, जरा बऱ्यापैकी निघतंय. बघूया काय होतंय. पण तरीही काढायला सोपा तवा हाच बरं का. जरी खराब झालेला असला तरी हाच सोपा. बघूया का. आता तरी हे मी असं करणार आहे. बघू, जरासं त्रास व्हायला लागलाय, पण मगासपेक्षा आता कमी होतोय त्रास. हा बघा, छान निघाला हाही, पण जरासा मोडका बाजार. आता हे असं जरासा रंग मधलं हे जास्त जळते थोडक्यात. म्हणजे हा पहिला जसा म्हणजे ह्या तव्यावरचा हा डोसा आहे, हा जशा पद्धतीने निघाला छान, तसा ह्या तव्यावरचा डोसा हा असा मध्ये काळा होतोय. हा बघा, पहिला हा मगाशी काढलेला आणि आता हा दुसरा काढणार आहे, तो मध्ये काळा होतोय. मग आता कसं करायचं, प्रयत्न करूया रोज एक एक तरी ह्याच्यावर काढून बघूया या बिडाच्या तव्यावरती, होय की नाही. म्हणजे हा पण तयार करून ठेवायला पाहिजे ना. कोणीतरी मला लिहिलं होतं की मॅडम ह्याच्यावर सुरुवातीला चपात्या करायच्या आणि मग डोसे काढायचे म्हणजे छान गरम होतो. पण चपात्या आपण दुपारी करतो ना 12 वाजता, नाश्ता सकाळी करतो आपण, मग तेव्हा कशा चपात्या करून ठेवायच्या. म्हणजे हा एक मोठा प्रश्नच आहे. बघूया आता काय होतंय. रोजच मी तुम्हाला हे असं एक काही दिवस दाखवीन, जे रोज सेम नाही दाखवणार पण सांगेन मी तुम्हाला. बघूया आता काय होतंय ते. ठीक आहे. तर अशा रीतीने यावरती सुद्धा डोसे निघालेले आहेत, पण जरासं ह्याला काळपट झालेले आहेत. मात्र हे डोसे मात्र खूप सुंदर निघालेले आहेत आणि लाल आहेत हे, कारण की हे नाचणीचे डोसे आहेत. त्याच्यामध्ये थोडासा रवा तेवढा घातलेला आहे. पौष्टिक, चविष्ट आणि झटपट. म्हणजे रात्री वगैरे भिजवून ठेवायचं वगैरे हा काहीही प्रकार नाही आहे याच्यामध्ये. तर नाचणीचं पीठ भिजवायचं, एक 10 मिनटं ठेवायचं, रवा थोडा घालायचा, जिरे मीठ घालायचं. मग तुम्हाला त्याच्यामध्ये टोमॅटो घालू शकता, ढबू मिरची घालू शकता, पुन्हा हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा आणि मी तर शेवग्याची पानं पण घालते, तुम्हाला माहिती आहे याच्यात. पालक माहीत नाही मला, मी पालक घालणार आहे उद्या, बघू घातल्यावर सांगते. तर अशा पद्धतीने ह्या डोसे आज करून खाणार आहोत. आणि ही डोसे मी समोर घेतलेले आहेत. हा आहे तो नॉनस्टिक तव्यावरचा डोसा आहे. हा जो आहे हा बिडाच्या तव्यावरचा आहे. तर मी चव घेऊन बघते आणि तुम्हाला आता सांगते की कुठला छान झालाय, कसा झालाय. अहो येत आहे काय. हां, थोड्या वेळाने पाहिजे त्याला. असं ठीक आहे. हा तर काय मस्तच लागतो नॉनस्टिकवरचा. लोणी फक्त घ्यायचं, बाकी काही नाही. तुम्हाला सॉस वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण विकतचं मला नको वाटतं ते, म्हणून मग लोणी तेवढं घ्यायचं. किंवा तूपसुद्धा मस्त लागतं याच्यावर बरं का. तर हा एक मी टेस्ट बघितला. आता ही मी बिडाच्या तव्यावरची टेस्ट बघणार आहे. म्हणजे मध्ये जो काळा झालेला आहे तो काळा भागच घेणार आहे. दोन्हीच्याही चवी सुंदर झालेली आहेत, मस्त झालेले आहेत, काही हरकत नाही. म्हणजे हा जरी जळल्यासारखा दिसत असला तरी जळवलेला नाही आहे मी, तर त्यामुळे छान लागतोय हा सुद्धा.
म्हणजे जळकट नाही लागत आहे, कच्चा साईडचा कच्चा नाही लागत आहे, छान लागतोय. हा सुद्धा बिडाच्या तेलाचा पण छान लागतोय. ह्याची पण जाळी मस्त सुटलेली आहे आणि हा नॉनस्टिकवरचा आहे, ह्याची सुद्धा जाळी मस्त सुटलेली आहे. सो बघा तुम्हाला कुठला तवा वापरायचा आहे. पण जरासे तवे जुने करावे लागतात, वापरून वापरून घासून घासून, म्हणजे ते तव्यावरनं पटकन पटकन डोसे निघतात. चला आता नाश्ता झालेला आहे. नाश्ता झाल्यावरती आपण लगेचच्या लगेच आयनच्या गोळ्या घेणार आहोत. मी तुम्हाला मागच्या वेळेला गोळी एकच घ्यायची, नाश्त्यानंतरच घेऊन टाकते मी तुम्हाला मागे म्हटलं होतं सुरुवात करताना की गोळी घेतल्यावरती पोटात असं आवळल्यासारखं होतं, त्रास होतो, तर मला झाला नाही. त्यामुळे माझ्या 10 गोळ्या घेऊन झालेल्या आहेत. आता ही 11वी गोळी, 1 महिनाभर ह्या गोळ्या घेणार आहे मी. तर आयन एनर्जी, आयन शक्ती अशी आता गोळ्या आहेत. तर यानं काही त्रास झालेला नाही. याच्यामध्ये B12 पण आहे, आयन आहे, विटॅमिन C आहे, फोलिक ॲसिड आहे. पडली गोळी खाली. तुम्हाला जरी वाटलं की रक्त वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आम्ही इतर सगळं काय काय घेतो, हिरव्या पालेभाज्या खातो आणि काय काय डाएटमधनं आपण वाढवायचा प्रयत्न करतो, पण बऱ्याच वेळेला कमी झालेलं असतं ना, तर अशा वेळेला तुम्ही डाएटमधनं वाढवत बसण्यापेक्षा पटकन एक कोर्स करून टाकायचा महिन्याचा. हा झाल्यावर एक कॅल्शियमचा पण मी 1 महिन्याचा कोर्स करणार आहे. मला असं वाटतं की वर्षातनं एकदा, विशिष्ट वयानंतर आपण मेनोपॉज नंतर तरी हे वर्षातनं एकदा तरी 1 महिनाभर आयर्न आणि महिनाभर कॅल्शियम घेऊन टाकायचं. केस किती पांढरे झालेत. आता पहिलं डाय करणार आहे मी. तर आज लावलं आहे, आता काम तेच आहे. आता याच्यानंतर डाय करणे 12 दिवसांनी करायचं, तर आता 15 दिवस झालेले आहेत ना, तर त्यामुळे डाय करायला पाहिजे. सो म्हणून आज सगळा अवतार आहे. तर दर वर्षातनं एकदा मेनोपॉज नंतर बायकांनी तर महिनाभर आयर्न आणि 1 महिना कॅल्शियम असं घेऊनच टाका. कारण की किती आपण डाएट वगैरे म्हटलं तरी स्ट्रेस हा जो आहे, स्ट्रेस आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे. कधी झोप नीट होते, कधी झोप नीट होत नाही. वयोमानानुसार स्ट्रेस बेअर करण्याची कॅपॅसिटी आपली कमी असते. म्हणजे पूर्वी जसं आपल्याला ताणतणाव तरुणपणी सगळे निभावून जात असतात, तसे वय झाल्यावर मेनोपॉज नंतर जरासा तो ताणतणाव सहन करण्याची ताकद कमी होते. आपल्याला असं वाटतं की नाही, अनुभवाने आपल्याला असं वाटतं की नाही, अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, मॅच्युरिटी आलेली आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या, मॅच्युरिटी वगैरे आलेली आहे, अनुभव आलेला आहे, सगळं काय होणार काय माहीत आहे, तरी ताणतणाव सहन करण्याची जी कॅपॅसिटी असते आपली ती ऑटोमॅटिक कमी झालेली असते आपोआपच वयोमानानुसार. तर त्यामुळे शरीरामध्ये ह्या ज्या गोष्टी कमी होत असतात, ही विटॅमिन डिफिशियन्सी जी होत असते, तर अशा वेळेला विटॅमिनच्या गोळ्या खाऊन घ्या. 1च महिनाभर का, जास्त काही खाऊ नका. तुमच्या डॉक्टरांना विचारून खा, कारण की दरवेळेला विटॅमिन्स चांगली येत असतात कॉम्बिनेशन्स, आणि हे तुमच्या डॉक्टरांना माहीत असतं. मग तुम्ही म्हणाल की कुठलं खाता, काय खाता, मला जे सूट होईल ते तुम्हाला तुमच्या इथे मिळायला पाहिजे असं ना, मिळेलच असं काही नाही आहे. तर त्यामुळे, कारण की आत्ता हे जे औषध आहे हे जरा आणखीन 4 दुकानात बघितलं तर मिळालं नव्हतं. तर एका डॉक्टरांना विचारूनच की मी हे औषध घेतलेलं आहे, कारण त्या डॉक्टर अपडेटेड असतात ना की आत्ता कुठल्या आणि कंपन्यासुद्धा चांगल्या औषधं काढत असतात, कॉम्बिनेशन्स काढत असतात. तर त्यामुळे डॉक्टरांना विचारूनच तुम्ही कॉम्बिनेशन घ्या विटॅमिनचं, मल्टीविटॅमिन्स घ्या. उगाचच मी काय घेतलं म्हणून तुम्ही घ्यायचं, माझी मैत्रिणीनं हे घेतलं म्हणून घ्यायचं, तर असं काही करू नका. म्हणजे ते जास्त उपयुक्त आहे असं मला वाटतं.